विद्यार्थी मित्रांनो, आज एका अशा टॉपिकला आपण सुरुवात करतोय जो टॉपिक अगोदरच्या एका टॉपिकशी रिलेटेड आहे. काय झालं, पुस्तक आणि पुस्तकं बदलत गेली. आपल्याला नीटची परीक्षा, जेईची परीक्षा नीट देता यावी, चांगल्या पद्धतीनं देता यावी या उद्देशानं आपलं 12वीचं पुस्तक यावर्षी बदललं आहे. अनेक घडामोडी घडल्या. खरं तर 12वीचं पुस्तक बदललं काय, 12वीचा सिलेबस कमी झाला काय, शाळा सुरू नाही झाली, सगळीकडं ऑनलाईन सुरू झालं. म्हणजे एवढं मोठं पुस्तक, एवढ्या अवघड परीक्षा, एवढं अवघड वर्ष, अशा परिस्थितीमध्ये आपण त्या ठिकाणी तिथं अडकून बसलोय. पण त्याला इलाज नाही ना. काय करणार, तुम्ही तर काय करणार, मी तर काय करणार, सरकार तर काय करणार, कारण कंट्रोलच नाही ना होत. दिवाळीनंतर 12वी सुरू होईल असं काहीतरी बोललं जाते. ते बोललं जाते, होईलच याची गॅरंटी नाही. वर्ष कधी सुरू होईल, परीक्षा कधी असतील, प्रॅक्टिकल कशी होतील, शाळा कशी घ्यायची, कसलंच चित्र स्पष्ट नसताना तुम्हाला अगोदरचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन नावाचा एक टॉपिक झाला. खरं तर तो जर टॉपिक तुम्हाला जर व्यवस्थित कळला असेल तर मग आपल्याला AC सर्किट्स नावाचा त्याच्यानंतरचा जो टॉपिक आहे तो कळतो. मुळात लक्षात ठेवा, तुम्हाला जर समजा या प्रकारचा टॉपिक कळावासं वाटत असेल तर तुमचं गणित चांगलं पाहिजे, तुमचं मॅथ्स चांगलं पाहिजे, तुम्हाला ऑसिलेशन नावाचा टॉपिक जो शिकवला गेला आहे तो क्लिअर असला पाहिजे. हे सगळं जर क्लिअर झालं तर तुम्हाला या ठिकाणी तिथं असणारा तो जो AC सर्किट्स नावाचा जो टॉपिक आहे, जो खरं तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन नंतर येतो, तो जो टॉपिक आहे तो तुम्हाला कळणार आहे. अदरवाईज तुम्हाला हा टॉपिक कळणारच नाही. लक्षात ठेवा. मी तर 100% असं म्हणेन की तुम्हाला सुरुवातीला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन टॉपिक 4-5 वेळा चांगला वाचून काढला पाहिजे, समजून घेतला पाहिजे, लिहून काढला पाहिजे, नंतर AC सर्किटकडे वळलं पाहिजे. इतकं सोपं नाही, लहान आहे, फारसा मोठा नाही तो, पण त्याच्यामध्ये इतक्या काय कॉन्सेप्ट आहेत, जेवढं शक्य आहे तुम्हाला ते सोपं करून द्यायचा मी प्रयत्न करणार आहे. म्हणजे मला तुम्हाला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या AC सर्किटचा विचार करायचा झाला तर मग आजच्या लेक्चरला मला काय बघायचं आहे, आजच्या लेक्चरला अगोदरचं जे आहे ते थोडंसं मला तुमच्या डोक्यामध्ये अजून एकदा होतंय का नाही ते चेक करायचं आहे. कारण त्याच्याशिवाय मी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये असणारे जे आर्टिकल्स आहेत ती शिकवूच शकत नाही. आय कांट, नाही मला जमणार. मग काय करावं लागेल याच्यामध्ये? मुळात खरं तर आपल्याला सुरुवातीला त्या सर्किटचा विचार करताना पहिल्यांदा AC म्हणजे काय ते कळावं लागेल. काय आहे AC म्हणजे? AC म्हणजे दुसरं तिसरं काय नसून त्याला म्हणतो आपण अल्टरनेटिंग करंट. इतकं डोक्यामध्ये असं घोंगावल्यासारखं होतं. खरं तर हे अल्टरनेटिंग करंट म्हणजे काय आहे, एक्झॅक्टली कशावर नाही तो? मुळात खरं तर ज्याला डायरेक्ट करंट कळतो त्याला अल्टरनेटिंग करंट कळतो. परत तुमच्या डोक्यामध्ये बरं, खरं तर तुम्ही जर तुमचं पुस्तक उघडलं तर त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन लेवलवर काही वाक्य दिलीत. मी मुद्दामून आज पहिल्यांदा आर्टिकल लिहितानाच इंट्रोडक्शन लिहिलं आहे. मी कुठलंच काय त्याच्यामध्ये नाही लिहिलेलं. कारण आपल्याला माहिती आहे की बाबा घरामध्ये आपल्या जो करंट येतो, जो खरं तर MSEBच्या मार्फत किंवा महापारेषणच्या मार्फत आपल्यापर्यंत जी इलेक्ट्रिसिटी मिळते, ती जी इलेक्ट्रिसिटी आहे ती अल्टरनेटिंग करंटच्या स्वरूपात आहे. मग हा जो अल्टरनेटिंग करंट आहे याच्यावर काय काय चालतं आणि डायरेक्ट करंटवर काय काय चालतं? तुमच्या घरामध्ये जर TV असेल तर तो DC वर चालतो. DCला 2 पोलॅरिटी असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. तुमचा जो मोबाईल आहे तो चार्ज करताना DC वरच चार्ज होतो. तुमच्या घरामध्ये जर समजा लॅपटॉप असेल तर तो DC वर चालतो.
म्हणजे रेडिओ झाला, लॅपटॉप झाला, मोबाईल झाला, टी व्ही झाला, LCD प्रोजेक्टर झाला, या सगळ्या इन्स्ट्रुमेंटचा जर विचार आपण केला तर ही जी सगळी इन्स्ट्रुमेंट्स आहेत ती खरं तर DC वर चालतात, ते AC वर नाही चालत. मग तुम्ही म्हणाल की सर काय फसवताय का काय? आमच्या घरात आम्ही तर आमच्या हाय त्या MSCBचा आधार घेऊनच आमचा टी व्ही चालवतो, आमचा लॅपटॉप आम्ही वापरतो किंवा आमचा मोबाईल आम्ही चार्ज करतो. लक्षात ठेवायचं आहे, त्याच्या आतल्या बाजूला एक डिव्हाइस असते ज्याचं नाव आहे रेक्टिफायर. म्हणजे टी व्ही असू द्यात, मोबाईलचा चार्जर असू द्यात किंवा तुमच्या त्या ठिकाणी रेडिओ असू द्यात, ह्या सगळीकडं आपल्याला रेक्टिफायर नावाचे एक डिव्हाइस वापरावे लागते. ती वापरलेली असते, ती ऑलरेडी आतमध्ये असते. काय करतं, त्याचं काम काय आहे? रेक्टिफायर जो आहे तो ACचं DC मध्ये रूपांतर करतो. नीट लक्षात ठेवा, यात इतकी कन्फ्युजन्स आहेत. घरात समजा लाईट गेली तर आपल्या घरातली लाईट अनेक वेळा आपण चालू करतो. कशानं करतो? इन्व्हर्टरनं. इन्व्हर्टर काय करतो? DCचं AC मध्ये रूपांतर करतो. कसं होतंय बघा ते. ACचं DC मध्ये रूपांतर करायचं असेल तर मला गरज लागते ती त्या ठिकाणी असणाऱ्या रेक्टिफायरची. मला DCचं AC मध्ये रूपांतर करायचं असेल तर मला गरज लागते इन्व्हर्टरची. आणि मला जर समजा एखाद्या ठिकाणी माझ्या आवाजाचं ॲम्प्लिट्यूड वाढवायचं झालं तर मला वापर करावा लागतो ॲम्प्लिफायरचा. म्हणजे प्रत्येकाचं काम वेगळं आहे आणि प्रत्येकाची जी वेगवेगळी कामं आहेत त्या वेगवेगळ्या कामाचा आधार घेत असताना मग तुम्ही म्हणाल की सर पंखा, फ्रीज, अरे पंखा जो चालतो तो AC वर चालतो. DC वर पंखा कधीच चालू शकत नाही. घरामध्ये जर इलेक्ट्रिकल बेल असेल तर ती AC वर चालते, इलेक्ट्रॉनिक असेल तर ती DC वर चालते. फरक आहे दोन बेलमधला. जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो पंखा आहे तो जर चालवायचा झाला तर आतमध्ये एक प्रकारचा करंट सतत बदलावा लागतो. अदरवाईज तुमचा पंखा त्या ठिकाणी DC वर चालूच शकत नाही. आणि सगळ्यात सोपा मार्ग काय आहे? आपल्याकडं असणाऱ्या अल्टरनेटिंग करंटला आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या एका टोकाकडनं दुसऱ्या टोकाकडं सहज घेऊन जाऊ शकतो. ते रिझनेबल आहे, ते अफोर्डेबल आहे, ते परवडतं आपल्याला. त्यामुळं आपण लक्षात ठेवायचं आहे, आपल्याकडं अशी काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत की ती जी इन्स्ट्रुमेंट्स आहेत ती इन्स्ट्रुमेंट्स काय DC वर चालतात, काय AC वर चालतात. साधा फिलॅमेंटचा बल्ब असेल तर तो AC वर चालतो. घरामध्ये रेग्युलरची ट्यूब असेल तर ती AC वर चालते, पण LED असेल तर ती DC वर चालते. आजकाल आपण लाईट इमिटिंग डायोडचा वापर करून घरामधले सगळे लाईट बदललेत, कारण त्याला लाईट कमी लागते, प्रकाश जास्त आहे, कन्झम्पशन कमी आहे. ते सगळे DC वर चालतात. आतमध्ये कन्वर्ट करणारे एक इलेक्ट्रॉनिक सर्किट असतं. एखादा जर LED बाद झाला असेल तर उघडून बघा, आतमध्ये डायोड नावाचे एक सर्किट असतं जे ACचं DC मध्ये रूपांतर करतं. ट्रान्सफॉर्मर असतो, तुम्ही बघितलाय ट्रान्सफॉर्मर. त्यामुळे आता लक्षात ठेवायचं आहे, पहिल्यांदा आपल्याला विचार करावा लागणार, आता DCचा विचार मला करायचा आहे का? ॲब्सोल्युटली नाही. मला विचार कशाचा करायचा आहे? त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या अल्टरनेटिंग करंटचा. त्यामुळे पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आहे, आपण ज्यावेळेस इंट्रोडक्शन लेवलवर या सगळ्या टॉपिकचा विचार करतो त्यावेळेस मला अगोदरचं पण खरं तर माहिती असावं लागतं. आणि अगोदरचं माहिती असताना मला काय माहिती व्हावं लागतं? मुळात मला ACचा विचार करायचा आहे आणि ACचा विचार करत असताना मला फॅरेडेज लॉज माहिती असावे लागतात. मग मला जनरेटर शिकवता येतो आणि तसा तो जनरेटर तिथं शिकवला जात असताना मी जर समजा आता तुम्हाला प्रश्न विचारला की बाबा फॅरेडेचे लॉज काय आहेत, कारण त्या अगोदरच्या टॉपिकमध्ये झालेला असताना आपण ज्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या फॅरेडेचा लॉचा विचार करतो त्यावेळेस ते जे लॉज आहेत ते जर कळलेच नाहीत, पुन्हा ब्लँक. कारण काय होतं, बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं की लाईट तयार कशी होते, कसं आहे ते, त्याच्यामध्ये काय आयडिया वापरली जाते. बऱ्याच वेळा आपण बघतो की वर पाणी साठवले, खाली टाकलं, लाईट तयार झाली. त्याला आपण खरं तर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर या नावानं ओळखतो. आजकाल महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अनेक भागामध्ये गेल्यानंतर आपल्याला पवनचक्क्या दिसतात. विंड पॉवरचा वापर केला जातो. मग तिथं ती चाकं ती फिरवायची, ती पाती फिरवायचे, वाऱ्याने फिरवायचे.
कुठं पण जाऊ द्या, आपल्याला अल्टरनेटिंग करंटचीच निर्मिती करायची आहे आणि तशी ती करंटची निर्मिती तिथं केली जात असताना सुद्धा आपल्याला या पद्धतीनं त्या असणाऱ्या पात्यांचा वापर करावा लागतो. त्याचा वापर करून आपण इलेक्ट्रिसिटी तयार करतोय. ॲटॉमिक रिॲक्टर तारापूरसारख्या ठिकाणी खरं तर तिथं असणाऱ्या त्या ॲटम किंवा युरॅनियमचा, थोरियमचा, म्हणजे ज्याला आपण रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट या नावानं ओळखतो, अशा असणाऱ्या पदार्थांचा, अशा असणाऱ्या मटेरियलचा वापर करून आपण इलेक्ट्रिसिटी तयार करतोय. जर चंद्रपूरला गेला तर तिथं औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. कोळसा जाळा, धूर तयार करा, स्टीम तयार करा, असणाऱ्या टर्बाईनला फिरवा, इलेक्ट्रिसिटी तयार करा. इट इज पॉसिबल. काय अवघड आहे द्यावं. म्हणजे आपण ज्यावेळेस या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या कॉन्सेप्टचा विचार करतोय, तसा विचार करत असताना मग आपल्या डोक्यामध्ये असावं लागतं, अरे बाबा हे करताना कुठल्या प्रिन्सिपलचा वापर केला गेला. 2 वाक्य सगळ्यात महत्त्वाचे आहेत. कुठलं वाक्य आहे? वेन एव्हर देर इज अ चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ द कॉईल अँड EMF इज जनरेटेड. म्हणजे मला जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या पात्याला फिरवायचं आहे, कशानं का फिरवणं होईना, मी त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या फ्लक्समध्ये जोपर्यंत बदल करत नाही तोपर्यंत EMF तयार होत नाही. मग लाटाचा वापर करून इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते. पाण्याचा वापर करून मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, कोयनेसारखा एखादा डॅम्प असेल जो निसर्गानंच इतक्या उंचावर केला आहे, त्याच्यापासून आपण विद्युत निर्मिती तयार करतो. जवळजवळ महाराष्ट्रातला 50% इलेक्ट्रिसिटीचा भार नुसतं कोयना उचलत आहे. मग अशा असणाऱ्या ठिकाणी आपलं वाक्य कसं आहे बघा, वेन एव्हर देर इज अ चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ द कॉईल अँड EMF इज इंड्युस्ड. एक साधी कल्पना करा, तुम्ही जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारी ती गाडी चालवताय, शक्यतो गाडीचा जो पुढचा लाईट आहे तो आपल्या गाडीमध्ये असणाऱ्या आर्मेचरवर अवलंबून असतो. बाकीचे इंडिकेटर असतील, हॉर्न असेल, ब्रेक लाईट असतील तर ते बॅटरीवर असतात, ते DCवर असतात. तुमचं जे आर्मेचर आहे तो एक प्रकारचा जनरेटर आहे. आणि त्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं, गाडी थांबल्यानंतर आपण जर लाईट लावायचा पुढचा प्रयत्न केला तर लाईट लागत नाही जर बॅटरीवर नसेल तर. गाडी चालू करा, लाईट लागलेली असेल, पुढं पडणारा प्रकाश बारा. आता गाडीचा जो ॲक्सेलरेटर आहे त्याला रेज करा, तो वाढवा. गाडीचा ॲक्सेलरेटर रेज केल्यानंतर तुमच्या लक्षात असं येतं की अरे पुढं पडणाऱ्या प्रकाशाची तीव्रता वाढली. हेच दुसरं वाक्य आहे, मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड EMF इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ द कॉईल. म्हणजे त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे EMF आहे त्याचं जे मॅग्नेट्यूड आहे ते फ्लक्समधल्या बदलावर अवलंबून असतं. फ्लक्समधला बदल जितका जास्ती तेवढं त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो प्रकाश आहे त्याची तीव्रता जास्ती. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो प्रकाश आहे त्या प्रकाशाची तीव्रता त्या ठिकाणी जर चेक करायची असेल, ती जर बघायची झाली तर त्यासाठी आपल्याला नक्की रेस करावं लागतं. रेस करतो याचा अर्थ आपण फ्लक्समध्ये जादाचा बदल करतो आणि फ्लक्समध्ये जादाचा बदल जादा EMF तयार करतो, जादा करंट तयार होतो. त्यामुळे त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो बल्ब आहे तो जादा तीव्रतेनं प्रकाश देतो. म्हणजे आपल्याला ती जी वाक्य आहे ती वाक्य कळणं फार गरजेचं आहे. मोठ्या ज्या गाड्या असतात त्या जर जास्त काळाकरता जाग्यावर राहिल्या तर त्याच्या बॅटऱ्या लॅप्स होतात. का? गाडी चालू असताना त्याच्यामध्ये असणारा जो जनरेटर आहे, आर्मेचर आहे, तो त्या असणाऱ्या बॅटऱ्यांना चार्ज करत राहतो. म्हणून सांगितलं जातं की गाडी जर जास्त काळाकरता बसून असेल तर अधूनमधून ती गाडी चालू करा, रेस करा, थोडा वेळ चालू राहू द्या, मग बंद करा, बॅटरी चार्ज राहील. कसं करतं मग हे सगळं? कारण ते महत्त्वाचं आहे ना. मला अशा असणाऱ्या एखाद्या अवघड कॉन्सेप्टला क्लिअर करून देत असताना माझ्यासमोर अनेक समस्या आहेत. कारण तुम्हाला सगळं डिटेलमध्ये झालेलं नसतं, तुम्हाला गणित तितकं क्लिअर झालेलं नसतं, तुम्हाला इंटिग्रेशन तितकं अजून कळलेलं नसतं. अशा परिस्थितीमध्ये मला थोडं काही ठिकाणी तुम्हाला परीक्षार्थी होऊन शिकवावं लागतं. ते फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे ही जी 2 वाक्य आहेत त्या 2 वाक्याचा आधार घेऊन आपल्याला या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या कॉन्सेप्टचा विचार करावा लागतो. आणि अशा कॉन्सेप्टचा इथं विचार करत असताना
आता काय करावं लागतं बघा, मी तुम्हाला अजून इंट्रोडक्शनमध्येच ठेवलं होतं आणि इंट्रोडक्शनमध्ये ठेवत असताना आता आपण काय करूयात, AC सर्किट्समधलं जे पहिलं आर्टिकल आहे ते आर्टिकल सुरू करूयात, कारण ते जे आर्टिकल आहे ते सुद्धा अगोदरच्या असणाऱ्या आर्टिकलशी निगडीत आहे. खरं तर इथं हा टॉपिक सुरू झाला, टॉपिक खरं मागच सुरू झाला आहे, पण त्या सगळ्या मागच्या कॉन्सेप्टला घेऊन या टॉपिककडे आपल्याला हळूहळू हळूहळू सरकत जायचं आहे. मी तुम्हाला नेहमी काय सांगतो बघा, मी ज्यावेळेस माझे लेक्चर्स तुम्हाला देतो, ऑनलाईन पाठवत असतो, त्यावेळेस प्रत्येक लेक्चर हे तुम्हाला असं सांगत राहतो की जेणेकरून तुमच्या डोळ्याला जास्त ताण येऊच नये. जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी असणाऱ्या कॉन्सेप्टमध्ये कमीत कमी वेळेमध्ये तुमच्यापर्यंत जादाची संकल्पना द्यायचा मी प्रयत्न करतोय. आता जनरेट म्हणजे काय, निर्माण करणे, निर्मिती आहे ती. AC जनरेटर खरं तर अल्टरनेटिंग करंट जनरेट कसा होतो आणि त्याच्या अनुषंगानंच्या ज्या टर्म्स आहेत, त्याच्या करस्पॉन्डिंग असणाऱ्या ज्या टर्म्स आहेत त्या कुठल्या येतात त्याचा विचार आपल्याला करावा लागेल. आणि तसा तो विचार करताना आपण काय करतो बघा, कारण ते तर सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यावरनं मला पुढचं कॉन्सेप्ट क्लिअर करत जायचं आहे. असा विचार करा की त्या ठिकाणी तिथं असणारी ही एक कॉईल आहे आणि इथं असणारी ही जी कॉईल आहे, या कॉईलला आपण ज्यावेळेस एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलेल्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला मॅग्नेटिक इंडक्शन असतं. हे तुम्हाला मॅग्नेटिझम शिकत असताना माहिती झालेलं असतं, कारण मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे तर काय आहे ते दुसरं तिसरं काय नसून इट इज द स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मुळात जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी कॉईल आहे, त्या कॉईलला या पद्धतीनं आपण विचारात करतोय आणि तिथं असणारी ती जी कॉईल आहे त्या कॉईलला आपल्याला एवढ्या अँग्युलर व्हॅलॉसिटीनं त्याला फिरवायचं आहे. ओमेगा अँग्युलर व्हॅलॉसिटी सिम्बॉल माहिती आहे आपल्याला. हा कॉईलचा पोर्शन झाला. जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी कॉईल आहे ती जर रेस्ट पोझिशनला असेल तर आपण 100% सांगणार आहे फॅरेडेच्या नियमानुसार त्या ठिकाणी तयार होणारं जे EMF आहे ते 0च असेल. लाईट गेल्यानंतर जनरेटर चालू केला जातो. काय करतो तो, असणारे जे इंजिन आहे ते त्या असणाऱ्या जनरेटरला फिरवतं आणि तो जो जनरेटर आहे ज्या कुठल्या प्रिन्सिपलवर काम करतो ते जे प्रिन्सिपल आहे ते जर बघायचं झालं तर आपल्याला या असणाऱ्या कॉन्सेप्टला बघावं लागतं, त्याचा विचार आपल्याला करावा लागतो. तर आता इथं नीट लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला विचार कशाचा करायचा आहे तर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या AC जनरेटरचा. मुळात खरं तर मी जर इथं बघितलं तर मी एक सिम्बॉल लिहिला असतो फाय आणि या ठिकाणी असतं NAB साइन थीटा. N म्हणजे काय, नंबर ऑफ टर्न्स ऑफ द कॉईल. A म्हणजे काय, एरिया ऑफ द कॉईल. B म्हणजे काय, मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन. मुळात त्याला खरं तर पहिल्यांदा लिहित असताना कॉसमध्ये लिहा, म्हणजे आपल्याला ईचं उत्तर काढताना ते सोपं जातं. ईचा फॉर्म्युला तर 100% तुम्हाला माहिती आहे, लेन्झच्या नियमानुसार E इज इक्वल टू -dφ/dt. आपण डायरेक्ट उत्तर लिहिण्याच्या ऐवजी आपण बघूयात कसं कसं उत्तर आलं होतं ते. त्यामुळे थीटाचा विचार जर इथं करायचा झाला तर नक्कीच ओमेगा टी येतं, कारण मीच तुम्हाला सांगितलं होतं ओमेगा म्हणजे थीटा टी. रेट ऑफ चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज अँग्युलर व्हॅलॉसिटी, ओमेगा थीटा अपॉन टी. टी एवढ्या टाइम नंतर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो फ्लक्स आहे तो कसा बदलेल्याचं उत्तर काढायचं आहे. आणि तसं ते उत्तर तिथं काढलं जात असताना मग आपण E इथं घेतो, मायनस करतो, d/dt घेतो आणि या ठिकाणी तिथं असणारी ती जी किंमत आहे ती किंमत आपण अशी लिहितो. थीटाला मी रिप्लेस केलं ओमेगा टीनं. मुद्दामून रिपीट करतोय, कळलं पाहिजे आपल्याला, कारण अल्टरनेटिंग करंटची संकल्पना बघत असताना अनेक कॉन्सेप्टला इथं बघावं लागतं आपल्याला. रेट ऑफ चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ द कॉईलला आपण dφ/dt घेतोय. फायचा विचार करत असताना त्या ठिकाणी ती जी किंमत आहे ती किंमत आपण NAB कॉस थीटा घेतली. थीटा म्हणजे ओमेगा टी घेतलं. डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल आपल्याला. 100% तुम्हाला माहीत आहे कॉसचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस साईन. मायनस मायनस केलं तर प्लस होतं. त्यामुळे इथं बघितलं NAB झालं, या ठिकाणी साईन ओमेगा टी झालं, पण ओमेगा विथ रिस्पेक्ट टू टीचं उत्तर परत ओमेगा येतं.
त्यामुळे NAB ओमेगा साइन ओमेगा टी ही बेसिक आयडिया आहे. खरं तर अल्टरनेटिंगकडे जात असताना आपल्याला ह्या बेसिक कॉन्सेप्टचा आधार घ्यावाच लागतो, त्याशिवाय पुढेच नाही जाता येत. असं करताना मग आपल्याला विचार करावा लागतो NAB ओमेगा म्हणल्यानंतर 2πf साइन ओमेगा टी, आणि इथं खरं तर आपल्याला एक कॉन्सेप्ट तयार होतो, आणि तो जो कॉन्सेप्ट आहे तो म्हणजे E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी. आत्ता खरं असं डोक्यात भरायला सुरुवात झाली, कारण आपल्याला काय करायचं आहे, AC जनरेटरच्या करस्पॉन्डिंग असणाऱ्या टर्म्स आहेत ते इथं बघायच्या आहेत. त्यांनी डायरेक्टच दिलंय ते, पण अगोदरचा थोडा आधार घेतल्याशिवाय डायरेक्ट कसं शिकवता येईल ना मला, मी नाही शिकवणार तसं. मी काय करतो नेहमी की तुम्हाला ते कळावं, शिकवण्याचा उद्देश काय आहे ते विद्यार्थ्याला कळलं पाहिजे. टफ आहे, अवघड आहे, अशक्य नाही. अशा परिस्थितीमध्ये मी जर समजा फायचा विचार केला तर हा कॉन्सेप्ट तर आपला जुना आहे, NAB cos थीटा मी नाही शिकवलेला, तो अगोदरचा आहे. ईचं मायनस d∅dt का मायनस कुणी सांगितलं, मी आता प्रश्न तुम्हाला विचारतो म्हणणार की सर ते लेन्सनं सांगितलं. बरोबर आहे. डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड EMF इज सच दॅट इट अपोजेस द चेंजेस प्रोड्युसेस बाय इट. त्यामुळं बदलणारा असणारं EMF त्याचा करंट आहे तो विरोध करतो, त्यामुळे त्या ठिकाणी E इज इक्वल टू मायनस d∅dt येतं. d∅dt ठिकाणी फायची किंमत ठेवली, एक उत्तर तयार झालं E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी. मग तुम्ही म्हणाल E0 साइन ओमेगा टीच्या करस्पॉन्डिंग असणारं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन एखादं आहे का, कारण तिथं दिलं डायरेक्ट त्याने. कसं काय करायचं त्याचा विचार जर आपण करायचा झाला तर मग आता काय करूयात, आपण यातला जो वरचा पोर्शन आहे त्याला आपण तात्पुरतं पुसून टाकूयात. काय त्याची आता तर मला गरज नाही, त्याची मला जी गरज आहे तेवढा मी भाग ठेवला. इथं 100% संकल्पना क्लिअर होत जावं लागतं आपल्याला, कारण हा जो अगोदरचा टॉपिक आहे त्याच्यामध्ये हे टर्म आलेली आहे. ती कशी आली ती मुद्दामून मी तुम्हाला सांगितलंय. मी जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या करंटचा विचार करायचा झाला आणि करस्पॉन्डिंग असणाऱ्या ज्या टर्म्स आहेत त्याचा विचार करायचा झाला, म्हणजे मी जर समजा ठरवलं ओमेगा टी आणि करस्पॉन्डिंग असणारं EMF याच्या करस्पॉन्डिंगच्या टर्म्स कशा येतील याचा विचार मला करायचा आहे. कसा करायचा बघा, माझा जो अँगल आहे तो समजा पहिला 0 आहे, त्याच्यानंतर π/2 आहे, त्याच्यानंतर पाय आहे, त्याच्यानंतर 3π/2 आहे, आणि त्याच्यानंतर 2π आहे. एक सायकल 2π ला पूर्ण होते. 0 π/2 पाय 3π/2 आणि 2π. आता हे किंमत आपण इथं ठेवायची. इथं ठेवल्यानंतर पहिल्यांदा लक्षात ठेवा ओमेगा टीची किंमत 0 ठेवली. साइन 0 0, π/2 साइन 90ची किंमत 1 आहे, याचा अर्थ E0 आलं, परत 0 आलं, परत मायनस E0 आलं आणि परत E0 आलं. कसं झालं बघा ते, कारण मला तुम्हाला क्लिअर करून द्यायचं आहे की बाबा अल्टरनेटिंग करंट म्हणजे एक्झॅक्टली काय. कारण ती जर संकल्पना क्लिअर नाही झाली अल्टरनेटिंग करंटची तर मी काय करू शकणार आहे, माझ्या हातात काहीच नाही राहत. मला या सगळ्या संकल्पनेचा इथं विचार करावा लागेल, आणि असा विचार इथं केला जात असताना मला काय झालं, E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी आलं. असं E0 साइन ओमेगा टी असताना मला काय करायचं आहे, माझी जी कॉईल आहे ती कदाचित अशी असेल, कदाचित अशी असेल, अशी असेल, ही फिरणार आहे ना. ही कॉईल फिरत असताना त्याचं एक रिव्हॉल्युशन पूर्ण होताना 2π झालं. याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मला करायचं आहे, आणि तसं रिप्रेझेंटेशन करत असताना समजूयात इथं हा माझा ग्राफ आहे. समजा इथं 0 आहे, या ठिकाणी π/2 आहे, इथं पाय आहे, इथं 3π/2 आहे, आणि इथं 2π आहे. मुळात मी इथं लिहित असताना प्लस E0 लिहिलं, इथं लिहित असताना मायनस E0 लिहिलं. ज्या वेळेस करस्पॉन्डिंग असणाऱ्या कॉईलचा तिथला जो अँगल आहे तो जर 0 असेल तर किंमत माझी 0 आहे. माझं EMF इथं सुरू झालं ते 0 झालं. π/2चा विचार करताना त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे EMF आहे ते माझं प्लस E0 झालं. पायचा विचार करताना ते 0 झालं. 3π/2चा विचार करताना मायनस E0 झालं.
या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो ग्राफ आहे, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे, ते तयार झालं. असं जर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन तिथं तयार होत असेल तर 100% लक्षात ठेवायचं आहे, माझा जो करंट आहे तो सतत बदलणार आहे. तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह असा बदलतो. तुमचं जे घर आहे त्या घरामध्ये जर तुम्ही तिथलं असणारं बटन बघितलं किंवा त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी पिन आहे ती जर बघितली, त्याच्यावर कुठं लिहिलेलं असतंय पॉझिटिव्ह निगेटिव्ह? नसतंय लिहिलेलं. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारं ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह DC ला लिहिलेलं असतंय, सेलला लिहिलेलं असतंय, त्याच्यावर नसतंय लिहिलेलं. म्हणजे त्याच्यावर जर ते लिहिलं गेलं नसेल तर मग आपल्याला ते तसं का लिहिलं नसतं याचं उत्तर इथं मिळतं. हा सतत बदलणारा ट्रॅक आहे, सतत बदलणारा करंट आहे, सतत बदलणारा EMF आहे. ज्यावेळेस आपण या पद्धतीनं तिथं असणाऱ्या त्या EMFचा विचार करतो त्यावेळी लक्षात ठेवायचं आहे, तुम्ही घरामध्ये जर नीट बघितलं असेल तर तुमच्या घरामध्ये जो अल्टरनेटिंग करंट येतोय त्याच्यावर फ्रिक्वेन्सी लिहिलेली असते 50 हर्ट्झ. भारतामध्ये असणारा जो विद्युत पुरवठा आहे त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती 50 हर्ट्झ आहे. याचा अर्थ काय झाला, एका सेकंदाला 50 वेळा ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह होतं, ते बदलतंय, 50 वेळा बदलतंय. म्हणून त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो करंट आहे किंवा त्या ठिकाणी असणारे जे EMF आहे ते अल्टरनेटिंग आहे. मला डायरेक्ट करंट जर दाखवायचा झाला तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो डायरेक्ट करंट आहे त्याला दाखवताना नुसतं मला असं दाखवावं लागतं. आपण डायरेक्ट करंटचा विचार या टॉपिकमध्ये बघत नाही, आपण अल्टरनेटिंग करंटचा विचार करतोय, अल्टरनेटिंग सर्किटचा विचार करतोय, कारण हे इंजिनिअरिंगचं बेस आहे. मला पुढं जर इंजिनिअरिंग करायचं आहे तर मला हे कळावंच लागेल, ज्याला कुठलंच एक्सक्यूज नाही. म्हणून आपण नेहमी लक्षात ठेवायचं आहे, मला ज्यावेळेस अल्टरनेटिंग करंटचा विचार करायचा असतो त्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो करंट आहे त्याची जी पोलॅरिटी आहे ती का बदलते सारखी, त्याला अल्टरनेटिंग का म्हणायचं, या सगळ्या संकल्पनेचा आधार घेताना पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं करत जातोय आपण. 50 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी आहे आणि अशी जी फ्रिक्वेन्सी आहे याच्यामध्ये यात लक्षात ठेवायचं आहे, E0 म्हणजे त्या ठिकाणी तिथं असणारं पीक EMF आहे. मी कसं म्हणतोय, पीकला किती जोरात म्हणतोय बघा. ह्याच्यात काय होतं, RMS वगैरे असल्या टर्म येणार आहेत, ॲव्हरेजची किंमत येणार आहे आणि ते सगळं आपल्याला कळायसाठी अगोदर पीक म्हणजे काय ते कळावं लागतं. इकडं हा पीक झाला, इकडं हा पीक झाला, असं बदलणार आहे ना, याच्यापेक्षा वर जाणार नाही, याच्यापेक्षा खाली जाणार नाही. त्यामुळे या ठिकाणी मला जर समजा विचार करायचा झाला तिथं असणाऱ्या करंटचा विचार करत असताना I इज इक्वल टू I0 साइन ऑफ ओमेगा टी प्लस अल्फा, ही जी दोन इक्वेशन आहे ती दोन इक्वेशन अतिशय महत्त्वाची आहेत. जर E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी एवढ्या अमाऊंटचं EMF असेल, I इज इक्वल टू I0 साइन ऑफ ओमेगा टी प्लस अल्फा तिथं आला असेल, अल्फा काय आहे? It is the phase difference between EMF and current or current and EMF. फेज म्हणजे काय? ए क्वांटिटी विच डिस्क्राइब्स द एक्झॅक्ट स्टेट ऑफ ऑसिलेशन ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग ए SHM, असं आपलं वाक्य आहे. इथं बघितलं तर हा फेजच झाला ना, हा बदलणार आहे. डिफरन्स कसा येतो तो तुम्हाला पुढं कळणारच आहे. आत्ता आपण काय विचार केला, EMF किती आहे बाबा, अल्टरनेटिंग करंटचा विचार करताना ईची जी किंमत आहे E0 साइन ओमेगा टी आहे आणि करंटची जी किंमत आहे ती I इज इक्वल टू I0 साइन ऑफ ओमेगा टी प्लस अल्फा आहे. अल्फा काय आहे? इट इज द फेज डिफरन्स बिटवीन द करंट अँड EMF. म्हणजे मला यातलं पहिलं आर्टिकल कळवल्याशिवाय मला पुढं जाताच येत नाही. मला ह्या सगळ्या संकल्पनेला धरून पुढं जावं लागतं आणि या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या जनरेटरचा विचार मला करावा लागतो, कारण तो जो जनरेटर आहे त्याच्या करस्पॉन्डिंग असणाऱ्या ज्या टर्म्स आहेत त्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. म्हणजे आता पहिल्यांदा आपण असं लक्षात ठेवलं, जोपर्यंत कॉईल फिरत नाही तोपर्यंत EMF तयार होत नाही, कारण हे मी नाही सांगितलं, फॅरेडेनं सांगितलं. त्यानं काय सांगितलं, वेनेवर देअर इज अ चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ द कॉईल अँड EMF इज इंड्युस्ड.
जर मी विचार केला ही जी कॉईल आहे ती मला फिरवायची आहे, मी जास्त जोरात जर फिरवली तर त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे EMF आहे त्याचं मॅग्निट्यूड जादाचं असेल. मग आपण डोक्यामध्ये आपली गाडी आणायची, आपण गाडी रेस केली का प्रकाशाची तीव्रता जास्त का, तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो आर्मेचर आहे त्याच्यामधली जी कॉईल आहे ती जास्त जोरात फिरली, कॉईल जोरात फिरली, फ्लक्समध्ये जास्त बदल झाला, फ्लक्समध्ये जास्त बदल झाला, EMF जास्त इंड्यूस झालं. तर दुसरं जे वाक्य आहे ते म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस्ड EMF इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रेट ऑफ चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ द कॉईल. संकल्पना अगोदरची पुढच्याशी रिलेटेड आहे. याचा विचार करता करता मग आपण विचार केला की त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे EMF आहे E0 साइन ओमेगा टी आहे आणि करस्पॉन्डिंग असणारा जो करंट आहे I इज इक्वल टू I0 साइन ऑफ ओमेगा टी प्लस अल्फा आहे. याच्यामध्ये अल्फा म्हणजे दोघांमधला फेज आहे आणि याच्यावरनं आपल्याला आता काही संकल्पना या टॉपिकमधल्या बघत जायचं आहे. कशा बघायच्यात बघा, कारण मी तुम्हाला मुद्दामून या सगळ्या संकल्पना क्लिअर करत सांगतोय. अगोदरचा असणारा भाग आहे तो थोडक्यात तुमच्यापर्यंत द्यायचा प्रयत्न करतोय आणि असा प्रयत्न इथं करत असताना आता ही डायग्रॅम डोळ्यासमोर कायम ठेवायची. बाबा आता लक्षातच ठेवायचं की आपल्याला अल्टरनेटिंग करंट कशासाठी घ्यायचा आहे त्याचा विचार इथं का करायचा आहे. त्यामुळे ती जी संकल्पना आहे ती आपल्याला याच्यामध्ये नक्की विचारात घ्यावे लागेल आणि त्याच्यावरनं काही जे कॉन्सेप्ट आहेत ते कॉन्सेप्ट आपल्याला बघावे लागतील. पुन्हा काय केलंय त्याने, दोन ज्या टर्म्स आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीनं तुमच्यापर्यंत दिल्यात. त्यातले पहिल्या टर्मचा विचार जर करायचा झाला तर ती जी टर्म आहे ती म्हणजे ॲव्हरेज व्हॅल्यू. मी मुद्दामून त्याला सेपरेट घेतोय. याला दुसरं नाव काय आहे, मीन व्हॅल्यू. का ॲव्हरेजचा अर्थ माहित आहे, मीनचा अर्थ माहित आहे, त्याला मराठीमध्ये आपण सरासरी या नावानं ओळखतो. अशी जी टर्म आहे ती डायरेक्ट करंटला येते का, नाही येत. याचा जो विचार आहे तो विचार आपल्याला ॲव्हरेजचा विचार आहे तो आपल्याला अल्टरनेटिंग करंटलाच करावा लागतो. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते. ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या अल्टरनेटिंग करंटलाच याचा विचार करतोय त्यावेळेस ॲव्हरेज व्हॅल्यू का घ्यायची हा महत्त्वाचा मुद्दा आहे ना. कारण ज्यावेळेस आपण या ठिकाणी तिथं असणाऱ्या या कंप्लीट सायकलचा विचार करतोय, साइनचा विचार करतोय, कंप्लीट सायकलचा विचार करताना 2 पायला दिसतंय की आपल्याला एका कंप्लीट सायकलला ईची जी किंमत आहे ती 0 झाली. 0 आहे का रे तिथं, नाही ना. 0 नसताना जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी किंमत आहे ती 0 राहत असेल, 0 दाखवत असेल, मॅथमॅटिकली 0 येत असेल तर मग आपल्याला याच्या ॲव्हरेज किमतीचा विचार करावा लागेल. कुणाच्या ॲव्हरेज किमतीचा विचार करावा लागेल, त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या साइन ओमेगा टीच्या ॲव्हरेज किमतीचा विचार करावा लागेल. म्हणजे परत काय असा विचार करा, मी त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या ॲव्हरेजचा विचार करतोय आणि ॲव्हरेजचा विचार करताना त्या असणाऱ्या साइन थीटाच्या ॲव्हरेजचा मला विचार करायचा आहे. मला टोटलचा विचार करायचा आणि मी पडदिश तुम्हाला विचारलं की टोटलचा विचार करताना गणिताचा आधार घ्यावा लागेल. काय वापरायचं इथं, एकतर समेशन वापरा किंवा इंटिग्रेशन वापरा, काय पण वापरा, इट डिपेंड्स. आणि तसा विचार इथं केला जात असताना मग आपण असा विचार करूयात की या ठिकाणी साइन इथं किंमत 0 to पाय घेऊयात आणि या ठिकाणी इथं पण डी थीटा घेऊयात आणि 0 to पाय घेऊयात. साइन थीटा डी थीटा का, अरे इथं दिसतंय ना माझा हा जो करंट आहे हे जे EMF आहे ते सिनोसायडल आहे. विथ रिस्पेक्ट टू साइन ते बदलतंय. जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो EMFचा भाग आहे तो विथ रिस्पेक्ट टू साइन जर बदलत असेल तर तसा तो बदलताना ॲव्हरेजची किंमत लिहित असताना मला या पद्धतीनं 0 to पाय का, कारण पूर्ण सायकलला ते 0 दाखवते, अर्धी सायकल हात बघा मी इथं मुद्दा म्हणून ते तसंच ठेवायचं कारण ते आहे. अगोदरचं जे इंट्रोडक्शन म्हणून मी तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो त्याचं कारण ते आहे. पानं विचार केला तर बाकीच्या एखाद्या टॉपिक थोडी कमी असतील पण इतकं टफ जातं नाही समजायला. माझ्या मेथडनं काय आर्टिकल्स तुम्हाला मी सांगत जाणार आहे त्या पद्धतीनं तुम्हाला प्रत्येक लेक्चर अटेंड करावं लागेल, बघावं लागेल. नोट्स तर तुम्ही काढतायच, नसेल तर अजून सुरुवात करा.
हे असं नुसतं मोबाईलवर बसून आणि बघून आणि काय लक्षात नाही राहणार परत. कधी किती दिवस लक्षात राहणार ते? लिहावं लागतं त्याला, काहीच पर्याय नाही. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये साईन थीटा डी थीटा झालं, 0 to पाय झालं. आणि आता मी तुम्हाला विचारलं की सांग साईन थीटाचं इंटिग्रेशन काय झालं असेल तर ठीक, नसेल तर लक्षात ठेवा मायनस कॉस थीटा त्याचं इंटिग्रेशन आहे. याला परत 0 to पाय दिलं. डी थीटाचं काय तर थीटा, याला सुद्धा मला द्यावं लागेल 0 to पाय. म्हणजे ज्या वेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या ॲव्हरेजचा विचार करतो त्यावेळेस लक्षात ठेवायचं आहे साईनचा ॲव्हरेज का तर असताना सिनोसायडल आहे. याचा विचार करताना साईनला, कारण समजा 15 लोकांची सरासरी घ्यायची तर त्यांचे मार्क भागिले 15 करावं लागेल ना मला. आपण तसंच करतो, तेच इथं गेले. थोडं थोडं कुठं कुठं परीक्षार्थी व्हावं लागेल, व्हायचं ना, काय पर्याय त्याला, वेळ कमी असतो आपल्याकडं. आणि हे नीटला जास्त गरजेचं आहे, रेग्युलरला काय माहिती नाही कारण नवीनच टॉपिक केला आहे त्याने तो. त्यामुळे नीटला ह्याची जास्त गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये 0 to पाय साईन थीटा डी थीटा त्याचं इंटिग्रेशन आलं मायनस कॉस थीटा, 0 to पाय आलं. आपण याला सोडवावं लागेल आणि याला सोडवत असताना मग मी इथं लिहितो मायनस आहे, मायनस कॉस थीटा आहे. याचा अर्थ इथं परत एकदा मायनस कॉस पाय करावं लागेल, मायनस करावं लागेल आणि परत इथं मला लिहावं लागेल कॉस 0 मायनस. खाली जर बघितलं तर पाय मायनस 0. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी टर्म आहे ती बघत असताना या संकल्पनेचा आधार घ्यावा लागतो आणि त्याच्यावरनं आपण तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर काढावं लागतं. आता मी म्हटलं कॉस पायची किंमत किती असते -1, वजा वजा अधिक 1 झालं. याचा अर्थ इथं 1 आलं, इथं पण 1 आलं, अपॉन पाय आलं, म्हणजे 2 अपॉन पाय आलं. की अशा किमती आपण या पद्धतीनं बघत असताना त्याचं जे उत्तर आहे याचं उत्तर जर काढलं तर 0.637 येईल. आपण ज्या संकल्पनेनं या टॉपिकला सुरुवात करतोय त्या संकल्पनेचा नीट विचार करा. तसा विचार करत असताना याच्यामधलं मॅथमॅटिक्स समजून घ्या. हळूहळू जाऊयात आपण, फार फास्ट जायचं नाही आहे ह्याला. आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्यांदा मी फक्त आज ॲव्हरेज व्हॅल्यू म्हणजे काय ते तुम्हाला सांगितलं. EMF अल्टरनेटिंग कसं असतं ते तुम्हाला सांगतोय. इथं जर बघितलं तर 0.637 झालं. म्हणजे मला जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या ॲव्हरेजचा विचार मला करायचा आहे तर तसा विचार करत असताना मला पीक व्हॅल्यूला करस्पॉन्डिंग असणाऱ्या 0.637 गुणावं लागेल. मी जर समजा E0 करायचं, मी जर ॲव्हरेजचा विचार केला तर इथं I0 लिहावं लागेल, 0.637 गुणावं लागेल. हे असं का याचं उत्तर इथं मिळतं. आणि जे वापरायचं आहे ते गणितामध्ये परत CETला वापरायचं आहे. म्हणजे तुम्हाला जर ॲव्हरेजची किंमत काढायची झाली तर 0.637 E0ला म्हणजे पीक EMFला गुणा, किंवा ॲव्हरेजचं उत्तर काढायचं झालं तर 0.637ला I0 गुणा. E0 म्हणजे काय तर पीक EMF आणि I0 म्हणजे काय तर पीक करंट. आज या असणाऱ्या कॉन्सेप्टला नवीन टॉपिक सुरू केला आहे आपण AC सर्किट्स नावाचा. ह्यातले बरेच कॉन्सेप्ट आपण बघणार आहोत. आत्ता तर सुरुवात झाली, हळूहळू तुमच्या डोक्यामध्ये मला ते बसवत जायचं आहे. तसं ते तिथं बसवत असताना या सगळ्या कॉन्सेप्टला नीट समजून घेऊन केलं तर होण्यासारखं आहे, नाहीतर ते लगेच कळणार पण नाही. बराच काळ आपल्याकडं, त्यामुळे काळजी करायचं कारण नाही. आपण हळूहळू त्या टॉपिकच्या दिशेनं पण चाललो आहे. तर आज AC सर्किटच्या या पहिल्या लेक्चरसाठी मी इथं थांबतोय. याच्यानंतर आपण AC सर्किट्स नावाच्या टॉपिकचं दुसरं लेक्चर आपण सुरू करतोय. धन्यवाद.